वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर आता सध्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी जे आहेत ते माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। सर, काय सांगणार? आपलं नाव काय आहे आणि आपली मागणी काय आहे? माझं नाव संदेश गोलप, मी अंधश्रद्धा निर्मूलन समिती पालघर जिल्हा प्रधान सचिव म्हणून आहे। जी खराबप्रमाणे केस वसईमध्ये घडलेली आहे त्या पीडितेला न्याय मिळाला पाहिजे आणि जो कोणी ऋषिकेश वैद्य म्हणून आहे स्वयंघोषित धर्मगुरू त्याला अटक झाली पाहिजे आणि रेपच्या खाली त्याचा जो गुन्हा दाखल झाला त्या जोडीला 2013चा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत बी त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि पीडितेला न्याय मिळाला पाहिजे। निश्चितताई, तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करतात आणि अशा पद्धतीने हे भोंदू बाबा जे आहेत महिलेला कुठेतरी फसवले जातात। आपण आत्ता पोलीस स्टेशनमध्ये नेमकी काय मागणी करणार आहे? मागणी एवढीच आहे की ज्या महिलेवरती अत्याचार झाला आहे त्या महिलेच्या जो कायदा आहे अंधश्रद्धा निर्मूलनाचा 2013चा त्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि जो आरोपी आहे त्याला पकडावं लवकरात लवकर। निश्चितच ज्याप्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच जोडीला, कारण यानं धर्माच्या नावाखाली महिलेला आध्यात्मिक प्रवर्तक बनवून त्याच्यावरती अत्याचार केला असल्यामुळं त्याच्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सुद्धा कायदा त्या कलमांमध्ये वाढवावा आणि या महिलेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात येत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।